नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। गृहमंत्री आहे, त्याचा निषेध हा प्रत्येक नागरिकाने केलाच पाहिजे। आणि सगळ्यात दुःखद घटना जी आहे अमरावतीची, आमचा एक भीम सैनिक त्या ठिकाणी शिक्षण घेत असणारा वकिलीचे 3ऱ्या वर्षात असताना देखील आणि त्या ठिकाणी तो आंदोलनात सहभागी झाला। तुम्ही जर त्याचे व्हिडिओ बघितले तर त्याच्या हातात एक वही आणि पेन दिसतोय। तो व्यक्ती मारहाण करणार आहे का, गाड्या फोडणार आहे का, असे कित्येक व्हिडिओ आमच्याकडे आले तर की त्याच्यामध्ये स्वतः पोलीस गाड्या फोडतायत। त्या पोलिसावर कसलीही कारवाई केलेली नाही आणि आमच्या लेकरांना तुम्ही पळू मारतात। हा निषेध हा नुसता महाराष्ट्रापुरता नाही तर जगभरापुरता आहे। कारण या जगामध्ये आम्हाला राहण्यासाठी, खाण्यासाठी, जगण्यासाठी जो संघर्ष करावा लागतोय आणि त्या संघर्षामध्ये जरी संघर्ष करत असताना देखील आम्हाला हे सरकार आडकाठी आणतंय। कुठेतरी आमचे लेकरं शिकून चौरून गरिबांना, गोरगरिबांना न्याय देण्यासाठी, हक्क मागण्यासाठी पुढे येत असतील, लढत असतील तर त्यांना संपवण्याचं काम हे सरकार करतंय। म्हणून मित्रांनो, मी तुम्हा सर्वांना आवाहन करतो की इथून पुढे एकटे न राहता संघटित राहा, वंचित बहुजन आघाडीशी जोडले जा, तर तुमच्यावर अन्याय होणार नाही। अन्याय जर एकटे झाला तर तुमचा अन्याय झाल्याशिवाय राहणार नाही आणि तुमच्या न्यायासाठी झटणारे आणि झगडणारे आणि तुम्हाला न्याय देण्यासाठी फक्त आणि फक्त आंबेडकरच। आज पण आंबेडकर, काल आंबेडकर आणि उद्या देखील आंबेडकरच आहे।